हॅलो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज माझ्या प्राण्यामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे, मनापासून स्वागत आहे. तर माझे डोळे पण तुम्हाला लाल दिसत असेल, कारण की मी कालपासून खूप बिमार आहे, त्यामुळे माझे डोळे पण सुजलेत. तर असो, मला आजचा ब्लॉग हा अतिशय गंभीर होणार आहे, कारण की ब्लॉगच तसं आहे. आता माझ्या शेजारची एक बाई आहे, तिचं 8 महिन्याआधीच लग्न झालेलं आहे. आधी तर तिची सासू आणि मुलगा म्हणजे तिचा नवरा तोच राहत होता. आता तिघं झालेले आहेत आणि ती जॉब पण करत होती. तर आधी माझ्याशी बोलायची नाही, कारण तिच्या सासूचं माझं थोडं वाद झालेला होता. आणि वाद कशामुळे झाला हे पण मी तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे, कारण की हा ब्लॉग आज मी तिच्यासाठी बनवलेला आहे. कारण की आज मला वाटते की एक 15 दिवस झालेले आहे. मला 15 दिवसापासून ती सारखी एक विषयावरती ती बोलत होती, म्हणजे तिच्या सासूच्याच विषयावरती बोलत होती ती, की माझी सासू नाही का मला त्रास देते, आणि माझं लग्न झालं तेव्हापासून माझा नवरा मला पैसे मागतो. मी एवढे पैसे दिले, मी तेवढे पैसे दिले, आणि घरामध्ये मी एवढं राशन आणते, मीच जॉब करते, मीच पैसे आणते, तरीसुद्धा मला माझ्या घरून पैसे आणायला नाही का म्हणतायत. आज सिलेंडर गेलं, 10 दिवस झाले, 10 दिवसापासून सिलेंडर नाही आहे, तरी माझी सासू म्हणते की माझ्याकडे पैसे नाही आहे, तू जा तुझ्या आईकडून पैसे घेऊन ये आणि सिलेंडर आण. तर ती म्हणाली की सांगा ताई, मी कसं करू, मला नाही कळत आहे, मी लग्न का केलं. आणि तिचं लव्ह मॅरेज आहे, त्यामुळं ती सारखी माहेरात जाते आणि पैसे घेऊन येते. इकडं सासरी जे लोकांना त्रास नाही झाला पाहिजे म्हणून नाही का ती पैसे आणते. पण माझं म्हणणं आहे, मी तिला सांगितलं आहे की असं काही करू नको बाई. तू कितीही पैसे आणले आणि काही झालं तरी त्यांना असं वाटेल का तुझ्याकडं पैसे आहे आणि तू आणतच राहणार. तर मी तिला म्हणलं की हे बघ, आताच काय तर तू विचार कर नीट, आणि होत असेल तर मी जसं सांगते तुला जर माझं ऐकायचं असेल तर मी तिला सांगितलं की बघ बाई, संकट तर सर्वांच्या जीवनात असतातच. आता तू मनाने लग्न केलं तर ठीक आहे, तुला पण नाही कळलं का तो अदर कास्टचा आहे का कुठल्या कास्टचा आहे, आणि लग्न झालं. ती म्हणाली की मला म्हणजे नाही का खोटं बोलून त्यांनी लग्न केलेलं आहे, म्हणजे कास्ट वगैरे काही सांगितलेली नव्हती, आणि मला काही एवढं क्लिअर त्यांनी बोललेलं नाही आहे. तर मुलगा काय करतो हे तर तिला आधी माहीतच होतं, कारण एका हॉस्पिटलमध्ये ते दोघं कामाला होते, त्यामुळं तिला तेवढं माहिती होतं. पण बाकीचं कास्ट वगैरे आणि घरचे लोक कसे आहे काय आहे हे तिला माहिती नव्हतं. तर ज्यावेळेला ती घरी आली इथे लग्न होऊन, त्यावेळेला तिला हळूहळू समजायला लागलं. तर मग माझं म्हणणं, मला खूप वाईट वाटलं तिचं हे सर्व बोलणं ऐकून, आणि मी विचार केला की आज याच विषयावरती ब्लॉग बनवायचा आहे, की जगात एवढे पण लोक आहेत का खोटं बोलून नाही का लग्न करतात आणि पैसे नाही का बायकोकडून आणायचं, सुनेकडून आणायचं, म्हणजे तिला मजबूर करतात. याआधी पण एक स्टोरी झालेली आहे की ज्यामध्ये नाही का ती वैष्णवी नावाची मुलगी आहे, तिला पण असंच टॉर्चर होत होतं, बिचारीने आत्महत्या केली. तर मला पण असं वाटलं की ह्या मुलींना पण असं नाही करायला पाहिजे. आताच लग्न झालं, थोडा डिस्टर्ब आहे ती मुलगी, आणि मी तिला समजवण्याचा प्रयत्न पण करत होती की बघ तुझ्या घरी